माझ्या समोर जी गणपती बाप्पांची मूर्ती आहे या शॉपमध्ये आल्यानंतर बिलीव्ह करा गाईस, तुम्ही म्हणतील वाव, म्हणजे गणपती बाप्पा मोरया. ही पण सुंदर आहे, एकदम लहान आहे पण एकदम सुंदर आहे. हिची काय प्राइस आहे? काय प्राइस आहे तिची? 31. मला ही खूप वेगळी वाटली आहे. ही कशाने बनवलेली आहे? हिंदी में बोलू? अच्छा, ये मतलब कौन से स्टोन? पेपर का है. इथे गणपती बाप्पा आहे महादेवाच्या रूपात. गणपती बाप्पा मोरया. गाईज, जे माझ्या डोळ्यासमोर दिसतंय ना, मी ते कॅमेरात तुम्हाला सांगूच नाही शकत, येतच नाही कॅमेरामध्ये तसंच. गाईज, तर मी आता आलेला आहे लोखंडवाला कॉम्प्लेक्स रोड इथे, आणि ही जी बिल्डिंग बघताय ना, तर या बिल्डिंगमध्ये म्हणजे की या एका फ्लोअरवर आहे ना अमिताभ सर यांचा आहे ना एक फ्लॅट आहे, पण त्यामध्ये आता कृती सनंद राहते रेंटने. तर ते कोणत्या फ्लोअरवर आहे ते नाही माहिती. आणि मी आता जिथे शूट करायला आलेलं आहे ना, ते हे सगळे टेंट आहे. म्हणजे गणपती बाप्पांच्या एकदम सुंदर सुंदर मूर्त्या इथून तर एकदम दूरपर्यंत आहे, आणि सेम ह्या साईडला पण आहे. बघू आज मी केवढं कव्हर करू शकतो. तर पाहूयामध्ये गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया. बघा, येता बरोबर एवढ्या सुंदर मूर्तीपासून सुरुवात झालेली आहे, जी की आहे लाईट ग्रीन कलरची, आणि मस्त डायमंडने पण सजवलेलं आहे. इथे पण आहे, इथे पण आहे. ही जी धोती आहे ना, ही टोटली मोतींची आहे. मोती आणि डायमंड छोटे छोटे, किती सुंदर दिसत आहे ना. खाली पण आहे बाप्पा, किती सुंदर सुंदर आहे. दादा कोण आहे इथे? काय प्राइस आहे या मूर्त्यांची? हां, 12,500. आणि दगडूशेठ आहे ना, दगडूशेठची 12,500 रुपये रेट. किती सुंदर मूर्ती आहे. असे जे सजवलेले असतात ना, त्यांचा रेट एकदम महाग असतो. हे बघा, गणपती बाप्पा मस्त इथे चंद्रावर बसलेले, आणि ही पण छान आहे यार तशी. तर हे बघा, हे किती सुंदर दिसत आहे. गणपती बाप्पांना मस्त पर्पल कलरची धोती घातलेली आहे, आणि मोर आहे. मोराचा मागे तो हे पिसारा उघडलेला आहे, आणि ते बॅकग्राऊंड आहे. तर दुसऱ्या शॉपमध्ये जातो. लगेच एक दुकान झाल्यावर लगेच दुसऱ्या दुकानात लगेच जाता येतं. बंद आहे मे बी. बघा, एका दुकानामध्ये ना मी कमीत कमी 5 मिनटं, म्हणजे 5 पण नाही, 2 ते किंवा 3 मिनटं एक्सप्लोअर करू शकतो. बिकॉज इथे लाईनीमध्ये एवढे शॉप्स आहे ना, तर असं होतं मला मी कुठे जाऊ आणि काय कव्हर करू. बिकॉज आता माझ्या समोर जी गणपती बाप्पांची मूर्ती आहे या शॉपमध्ये आल्यानंतर बिलीव्ह करा गाईस, तुम्ही म्हणतील वाव, म्हणजे गणपती बाप्पा मोरया. यार, एवढं सुंदर सुंदर सजवलेले डायमंडने, रिअली गाईस. दाखव. हे बघा गाईस, किती सुंदर सजवलेलं आहे. फेटा बघा, फेटा पण छान आहे. त्यानंतर इथे बघा यार, आता माझ्याकडे शब्द नाही लिटरली बोलण्यासाठी, एवढे सुंदर सजवलेले आहे त्यांनी. हे तर काहीच नाही अजून. हे बघा, दगडूशेठ किती मस्त सजवलेलं आहे. आणि इथे एक गणपती बाप्पांची मूर्ती आहे, जे गणपती बाप्पा उभे आहे. मस्त आहे ना एकदम. मला काय वाटलं आधी की हे आधी अशाच मागवत असतील ऑलरेडी सजवून झालेल्या, पण हे इथे सजवता स्वतःहून. किती वेळ लागेल दादा एका मूर्तीला? 2 तास? काय काय नाही, पण 2 तासात कम्प्लीट होऊन जाईल, एवढा एक्सपिरियन्स. मस्त. आणि हे पण बघा ना, किती सुंदर सजवलेलं आहे. फेटा, धोती, वेल्वेट आहे, आणि ते पण ही पण सुंदर आहे. एकदम लहान आहे पण एकदम सुंदर आहे. हिची काय प्राइस आहे? काय प्राइस आहे तिची? 3100. अच्छा, 3100. मला 1000 वाटलं. 3100 रुपयाची गणपती बाप्पांची शाडू मातीची मूर्ती.
गाईस बिलीव्ह करा, जेवढं मोबाईलमध्ये अट्रॅक्टिव्ह नाही वाटत आहे ना, तेव्हा इथे बघितल्यानंतर म्हणजे असं होतं आहे की मी कायच बघून घेतलं. एवढ्या सुंदर सुंदर गणपती बाप्पांच्या मूर्ती आहे इथे, आणि ज्या मला जास्त अट्रॅक्टिव्ह वाटल्या ना, तर त्यांचे मी सिनेमॅटिक शॉट्स घेतलेले. आणि गाईस फक्त ह्या शॉपमध्ये नाही असे एकदम सुंदर डेकोरेट केलेले, पुढच्या शॉपमध्ये पण आहे. कारण की मी जेव्हा आपण इथून येतो जातो ना, तर तेव्हा माझं लक्ष जातच नाही. खरंच सांगतो, एवढं छान वाटतं ना की हो गणपती बाप्पा येत आहे आता लवकरच, 1 महिना बाकी आहे फक्त. बघा 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 किती सुंदर आहे यार. मला ही खूप वेगळी वाटली आहे. ही कशाने बनवलेली आहे? हिंदी में बोलूँ? अच्छा, ये मतलब कौन से स्टोन? पेपर का है। हाँ, और ये मार्बल है, मार्बल अच्छा अच्छा, हाँ हाँ, मार्बल लुक, बराबर. हाँ, एकदम वेगळीच वाटते बघायला. क्या रेट आहे? 15,000. बढिया. बेसिकली मुंबईमध्ये काय होतं, प्रत्येक गल्लीमध्ये छोट्याच्या छोट्या गल्लीमध्ये गणपती बाप्पांना म्हणजे मंडळ असतं, आणि ते मंडळ गणपती बाप्पांना स्थापन करतं. तर ते अशा मूर्त्या घेतात ज्या एकदम त्यांच्या बजेटमध्ये पण असतात, आणि या घरासाठी पण चालतं. असं काही नाही की फक्त मंडळवालेच घेतील, घरी पण घेऊन जाऊ शकतो. ही पण किती छान आहे, एकदम सिंपल आणि एकदम सजावट केलेली आहे. इसकी क्या रेट है? इसकी ये मूर्ति की क्या? 15,000? 16? अच्छा, 16,000. हाँ, तो डेकोरेट में कारीगरी की है, इसलिए 16,000. बढ़िया. और सबसे महंगी वाली कौन सी है जो आपके स्टोर में अभी अवेलेबल है? वो बुक हो गई एक्चुअली. हाँ, कौन सी है बताना. अच्छा, ऊपर है. वो है क्या वो? नहीं नहीं. बघा किती सुंदर सुंदर आहे. हे बघा, हे दगडूशेठ हलवाई किती सुंदर है यार. और ये कारीगरी आप यहीं पे करते हो या कैसे मंगाते हो? मैन्युफैक्चरर, पेपर मैन्युफैक्चरर. ओके, ओनली वन इन मुंबई. ओके ओके. आता आहे ना, मला यांनी सांगितलं की जे कलर हे यूज करताना हे अब्रॉडवरून येतात आणि इंटरनॅशनल यांचं हे वर्क चालतं. असं नाही की फक्त इंडियामध्ये, इंटरनॅशनल, इंडिया के बाहेर भी चलता है. ग्रेट. आणि जी सर्वात महाग मूर्ती ना यांच्या स्टोअरमध्ये ती आहे 40,000ची, आणि ती 4 फुटची आहे. वो कहाँ पे भैया है क्या? अभी दिखा सकते हो? अच्छा, जाने दो. दिखा पाओगे? यहाँ नहीं है. अच्छा अच्छा, बगल वाले. हाँ, मैं अभी जाऊँगा वहाँ पे भी. आता ज्या शॉपमध्ये चाललेलं आहे ना, त्या शॉपमध्ये एवढे सुंदर सुंदर सजावट केलेल्या गणपती बाप्पांच्या मूर्त्या आहे ना, ते तुम्ही माझ्या समोर आता बघू शकता. बाप्पा बसलेले आहे बैलगाडीवर, हे ना मस्त. इथे गणपती बाप्पा आहे महादेवाच्या रूपात. गणपती बाप्पा मोरया, किती सुंदर आहे. हे बघा, हे ना. एकदा रॉ दाखवतो, मग सिनेमॅटिक मध्ये सुरू करतो. ओ हो गाईज, जे माझ्या डोळ्यासमोर दिसतंय ना, मी ते कॅमेऱ्यात तुम्हाला सांगूच नाही शकत, येतच नाही कॅमेऱ्यामध्ये. तसंच रामललांच्या ह्याच्यात गणपती बाप्पा बुक झालेली आहे. रामलला समजलं तुम्हाला? रामललांची जी मूर्ती आहे ना आपल्या इथे अयोध्याला, त्या रूपात आहे. हे ना, किती सुंदर सुंदर. करू मग सिनेमॅटिक सुरू. आणि त्याआधी हे बघा, जय सीताराम.
गाईस तर तुम्ही बघितलं या वर्कशॉपमध्ये किती सुंदर सुंदर आणि म्हणजे असं अट्रॅक्टिव्ह गणपती बाप्पांच्या मूर्ती आहे. बट हो त्यांच्या प्राईस पण तशाच आहे बिकॉज यांची जी कलाकारी असते ना ती नेक्स्ट लेवल आहे. म्हणजे फिनिशिंग खूप सुंदर आहे आणि डेकोरेशन त्यामुळे खूप महाग मूर्ती आहे या. हे बघू शकता तुम्ही किती सुंदर कलर आहे ना हा. जे फेटाचा आहे पिंक लेअर आहे त्याला. यार किती सुंदर असं वाटतंय ना सगळ्या मूर्ती घेऊन घेऊ. पण एवढ्या मूर्त्या आपण काय करायच्या आणि खूप म्हणजे लाखोच्या जातील. जर एवढ्या सगळ्या घेतल्या ना तर लाखोच्या जातील. आणि तुम्हाला ही दाखवतो. नहीं हम नहीं है, हम तो बस देखने के लिए आए. बघा है ना सुंदर खूप. ते पण आहे. हा कलर किती सुंदर आहे यार. राणी कलर म्हणता मे बी याला असं मला वाटतंय. राणी कलर किंवा ब्राऊन. आणि हो जर हे तर 2 फूट 3 फूट किंवा 4 फूटपर्यंत आहे. जर तुम्हाला 25 फूट 30 फूट असे गणपती बाप्पांच्या मूर्त्या बघायच्या असेल ना मला कमेंट करून सांगा. मी जाईल परेलला. तिथे सर्वात मोठं वर्कशॉप आहे गाईस. तिथूनच म्हणजे एकदम मोठे गणपती बाप्पांच्या मूर्ती जसे की एकदम फेमस असतात. कालाचौकीचं काल गणपती बाप्पांचं आगमन होतं पण मी तिथे जाऊ नाही शकला. चिंतामणीला मी नक्की जाईल तुमच्यासाठी जाईल. आणि मला पण बघायचं आहे चिंतामणीचं आगमन खूप सुपर्ब असतं. सो त्या आगमनाला पण जाऊ आपण. आता नेक्स्ट शॉपला जाऊ. चला आता 4थ्या वर्कशॉपमध्ये आलेलो आहे. आणि मे बी आहे ना मला ही मूर्ती आहे ना ही 2-3 वर्कशॉपमध्ये सेम दिसली मला. बघा किती सुंदर आहे. इथे ना 2 महिन्याआधीपासूनच हे वर्कशॉप सुरू करून देतात. कारण की इथे ना सेल पण जास्त असतो आणि यांना बनवायचे पण खूप असतात. गोल्डन कलर बाकी मग नॉर्मल आहे ज्यांना सजवायचं बाकी अजून. आणि ही पण छान आहे. कृष्णाच्या अवतारात कृष्ण भगवान की जय. बाय द वे या साईडला जास्त वर्कशॉप आहे. त्या साईडला इथपर्यंतच आहे. तिथून तर इथपर्यंत बस. इथे डेकोरेशनचं आहे ते पण. तिथे पण जाऊ बघू कसं आहे डेकोरेशन इथे. आणि मग ह्या वर्कशॉपमध्ये बघावं लागेल. मे बी हे लास्ट आहे. हां पुढे आहे पण ते बंद आहे. हे लास्ट आहे वर्कशॉप. चला चप्पल काढली बाहेर. गणपती बाप्पा मोरया. बघा ट्रॅक्टरवर गणपती बाप्पा बसलेले. ट्रॅक्टर चालवत आहे गणपती बाप्पा. कलर मेहंदी कलर आहे आणि वरतून गोल्डन कलरची एक लेअर आहे. अरे एकदम म्हणजे नॉर्मल आहे. इथे एकदम जास्त हॅवी डिझायनिंग तसं काहीच नाही आहे. फक्त आहे काही मूर्त्या एकदम जास्त नाही आहे. या कोणत्या आहे एकदम ब्राऊन कलरच्या. या सर्व प्लास्टिकने जगलेल्या आहे. ये कौन सी है? लाल मिट्टी के शीट्स वाले ग्रीन गणेश. अच्छा ग्रीन गणेशा. लाल मातीच्या आहे ग्रीन गणेशा म्हणून यांना असं म्हणतात. आणि त्यावर येल्लो आणि रेड कलरने थोडीशी डिझाईन केलेली आहे बस. गाईस पण माझ्या केसांना इग्नोर करा. मी डायरेक्ट क्लास झाला आणि डायरेक्ट इकडे आलेलो आहे. म्हणून त्यामुळे मी काहीच रेडी नाही झालो. मित्रांसोबत होतो थोड्या वेळ बाहेर. मग म्हटलं शूट करून येऊ. डायरेक्ट इथे येऊन गेलो मी. त्यामुळे मी काहीच करता नाही आलं. मला काहीच करता नाही आलं. आणि मग मी आता आलेलं आहे हे डेकोरेशन बघायला. पाव हे बघा राजा पंढरीचा. म्हणजे खूप सुंदर आहे. हे तर तुम्हाला माहितीच असेल. किती लगेच ओळखून गेले असतील तुम्ही. छत्रपती शिवाजी महाराज की जय. आणि हे छान आहे. इथे त्रिशूल लागलेले. वेल्वेटचं आहे हे. वेल्वेट कापड. अरे भाई हे बघा ना हे किती सुंदर आहे. असं घरा टाईप बनवलेलं आहे. अच्छा पुट्ट्याचं बनवत आहे. एक मिनटं. हां जा आता.
असं मस्त घर बनवलेलं आहे, पुठ्ठ्याचं आहे आणि पुठ्ठ्याने एकदम डेकोरेट वगैरे केलेलं आहे. खूप सुंदर सुंदर आहे यार डेकोरेशन. तर इथे काहीतरी आहे, म्हणजे पाणी वगैरे पडत असेल, कारण की वायर आहे इथे, त्यामुळे मला वाटलं त्या लाईट पण लागू शकता. छोट्या छोट्या चिमणी, मस्त आहे यार, एकदम मस्त आहे, खूप सुंदर आहे. खूप खूप. मी तर माझी इच्छा असेल ना तरी मी घरी घेऊन नाही जाऊ शकत. ट्रेनमध्ये डायरेक्ट हे चुरा चुरा होऊन जाईल जर मी घेऊन गेला घरी. तर कलरिंग पण छान आहे यार, लागतात त्याला कलर. आता केला असेल. त्याची काय प्राइस आहे? 3,500. आणि याची 10,000. 6,500. ओके. हां, हे एक शेवटचं वर्कशॉप होतं. म्हटलं येऊन जाऊ इथे. पण बघा इथे 2 दगडूशेठ हलवाई आहे, एक ऑरेंज भगवा कलर आहे आणि एक व्हाईट कलर आहे. दोघे एकदम सुंदर दिसत आहेत. बाकी मग नॉर्मली ज्या आधी तुम्हाला दाखवल्या तशाच सिमिलर आहे तशा, बाकी जास्त नाही. मग ते एंडिंगला आहे हे पर्पल कलरची. मे बी मी आधी पण बघितली, मला आठवत नाही आहे, बट असं वाटतं मी आधी पण एका वर्कशॉपमध्ये बघितलेली स्टार्टिंगला. मग दगडूशेठ हलवाई जास्त बघायला भेटल्या मला. ही बघा, ही काही एकदम युनिक आहे, छान आहे. गाईस मला कमेंट करून सांगा तुम्हाला हा ब्लॉग आवडला का नाही, मी जे आता वर्कशॉप कव्हर केले म्हणून. जर तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नसेल तर सबस्क्राईब करा. भेटतो तुम्हाला लवकरच न्यू ब्लॉगमध्ये. जय जय श्री राधे.